हॅलो, नमस्कार सर. नमस्कार. सर, आता बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला फक्त एकच प्रश्न विचारण्यात येत आहे, की पुढील जे वातावरण बनत आहे, तर ते वातावरण कसे राहणार आणि कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये राहणार? तर त्याबाबत शेतकऱ्यांनी एक सविस्तर अपडेट द्यावी सर आता. आत्ताच्या अंदाजानुसार साधारण 17, 18, 19, 20 हो. तारखेच्या दरम्यान हं. महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात होईल असा अंदाज आहे. हं, हं, हं. ढगाळ परिस्थिती ही आजच काही भागामध्ये होण्याची शक्यता आहे. हो, हो. यामध्ये मुख्यत्वे करून सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, हां, परभणी, हां, बीड, हां. वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली या हो. जिल्ह्यांमध्ये सुरुवातीला वातावरणाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. हां, हां. काही भागात याच ठिकाणी गारपीट देखील होऊ शकते. हं, हं. मात्र सर तर गारपीट कोणकोणत्या भागात राहण्याची शक्यता आहे? ते आता या जिल्ह्यात सांगितलं, आपण त्या जिल्ह्यातच सध्या गारपीट काही मॉडेल दाखवत आहेत. हो, हो. त्यानंतर आपण असं बघतो की मराठवाड्याचे सर्व जिल्हे आणि विदर्भाचे सर्व जिल्ह्यामध्ये हं. या दरम्यानच्या काळात वादळी वातावरण राहण्याची शक्यता आहे. हो, हो. त्यामुळे याचा परिणाम फळबागांवर होऊ शकतो, हो. रब्बी पिकांवर होऊ शकतो. बरोबर आहे. कारण साधारण हे WDच्या प्रभावामुळे वातावरण तयार होत असल्यामुळे हं, हं. आणि बऱ्याच अंशाने स्थानिक कमी दाब असल्यामुळे हो. या ठिकाणी वादळी वातावरण आणि मेघगर्जनेसह पाऊस हं, हं. असं वातावरण राहण्याची शक्यता आहे. हो, हो. मात्र सर मग याच्यामध्ये आपल्याला समजा असा पाऊस मिळेल का समजा पूर पाहण्यासारखा? नाही, ह्या काळातले पाऊस पूर वगैरे आणत नाहीत. हं, हं. कारण उष्णता फार असते. हो. त्यामुळे विजा पडतात, गडगडाट होतो, परंतु बरोबर. एका ठिकाणी जास्त वेळ पाऊस थांबत नाही. हो, वारा असतो, त्यामुळे पाऊस जागा बदलतो हो. आणि त्यामुळे मग एका ठिकाणी जास्त पाऊस होत नाही. बरोबर आहे. मात्र सर आता न्यूज व सोशल मीडियाच्या माध्यमातून असं सांगण्यात येत आहे, की जोरदार पाऊस पडणार, गारपीट बऱ्याच भागातनी जोरदार होणार. तर त्याबाबत काय सांगणार सर तुम्ही? हे आपण सांगितलेलंच आहे की मराठवाडा, विदर्भामध्ये आणि विदर्भात खास करून पश्चिम महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये हो, हो. गारपीट होण्याची शक्यता आहे. हो. म्हणजे 18, 19, 20 असं हे वातावरण राहण्याची शक्यता आहे. हां, हां. म्हणजे पावसाबरोबर थोडी गारपीट असण्याची देखील शक्यता आहे. हो, हो. बरोबर आहे. बरोबर आहे सर. बरं सर, ज्या शेतकऱ्यांची आता समजा गहू पीक काढणीस आलेली आहे, त्या शेतकऱ्यांनी काढलेलं आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांची वल्ली आहे साधारण, तर त्यांनी आता मग काढायला पाहिजे का थोडं थांबलं तरी चालेल? म्हणजे आता ओले जर पिकं असतील तर शेतकरी काही करू शकत नाही. कारण ओलं पीक काढून त्याचं नुकसानच होत असतं. हो, हो, हो. त्याच्यामुळे मग निसर्गावर सोडून द्यायचं. जर समजा पावसाने त्या भाग सोडून दिला, हो. तर मग शेतकऱ्याचं तसं काही नुकसान होणार नाही. परंतु जर त्या भागात प्रभाव गारपिटीचा राहिला, तर मात्र नुकसान होण्याची शक्यता राहणार आहे. हो, हो. बरोबर आहे. मात्र सर जास्त पावसाची मग तारखा कोणत्या राहणार समजा आपल्याला या कालावधीमध्ये? 18, 19, 20. 18, 19 आणि 20 मार्च. हो. मात्र हे आपल्याला जास्त पावसाचं पाहायला दिसेल. हो. आणि सर हे वातावरण समजा किती दिवस राहण्याची शक्यता आहे मग? हे 20 तारखेपर्यंत राहील. हं. 21 ते 24 परत कमी होईल हे वातावरण. हो, आणि पुन्हा 25 पासून ढगाळ वातावरण वाढेल. हो. काही ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो. हं, गारपिटीची शक्यता नाही. हं, हं. साधारण तो 28 पर्यंत असेल. हो. मात्र फक्त तुम्ही जे जिल्हे सांगितले त्याच जिल्ह्यामध्ये गारपिटीची शक्यता आहे का काही अनेक भागातनी गारपीट होण्याची शक्यता आहे? तर हे वातावरण कसं असतं, की सारखं जागा बदलतं. त्याच्यामुळे आपण जरी एखाद्या जिल्ह्यात वातावरण सांगितलं आणि मॉडेल आज दाखवत असले, हो, तरी ते जागा बदलून दुसऱ्या जिल्ह्यात देखील सरकू शकतं. हो, त्यामुळे या काळातले जे अंदाज असतात ते बदलत असतात फार. हो, हो. बरोबर आहे. बरोबर आहे सर. आणि सर 2026 च्या अंदाजामध्ये काही बदल वगैरे आपल्याला पाहायला मिळेल का या पावसामुळे मग आता? नाही, या पावसाचा 2000 च्या म्हणजे 26च्या वातावरणावर काही परिणाम होईल असं सध्या नाही वाटत. कारण एखादं वर्ष असं असतं की त्या काळात अवकाळी पाऊस म्हणजे उन्हाळी पाऊस म्हणून झाला. हो. हा जास्त जरी झाला तरी त्याचा मान्सूनच्या वातावरणावर फार परिणाम होत नाही. बरोबर. बरोबर आहे. हो सर. तर सर तुम्ही तुमच्या चॅनलविषयी शेतकऱ्यांना थोडक्यात सांगावे सर. आपला शेती माझी प्रयोगशाळा हा मुख्य चॅनल आहे आणि ज्याच्या माध्यमातून आपण दररोज सकाळी अंदाज सध्या देतोय. हो. तसं ह्या चॅनलवर आपण सकाळ संध्याकाळ अंदाज देत असतो. परंतु सध्या फार वातावरण नसल्यामुळे आपण केवळ सकाळी अंदाज देतोय आणि ब्लॉग चॅनल आहे आपला डॉक्टर मच्छिंद्र बांगर ब्लॉग. बरोबर. तर या चॅनलच्या माध्यमातून आपण प्रत्येक रविवारी सविस्तर लॉंग पिरियड म्हणजे
थोडा दीर्घावधीचा अंदाज देत असतो. हो, हो. बरोबर आहे सर. तर सर शेतकऱ्यांना एक तुम्ही महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर. ओके, धन्यवाद.